संपूर्ण व्यावहारिक जीवन म्हणजे पूर्णपणे खोटा बाजार आहे. इथं काहीही सत्य नाही. हे सर्व नशिबाला आलेलं आहे आणि म्हणून हे पूर्ण करण्याची गरज आहे. असंच या व्यावहारिक जीवनाकडे पाहावं लागेल. फक्त ईश्वर सोडला तर बाकी काहीच सत्य नाही. असा ज्याचा ठाम निश्चय झाला तोच भक्त असू शकतो. ज्याला या व्यावहारिक जीवनावरच विचार करायचा आहे आणि इथं स्थान मिळवायचं आहे, त्याने इथं सर्वस्व मिळवूनही इथलं त्याचं काय राहणार आहे? इथं सर्व चकलीच आहे फक्त. इथं काहीही घडतं, काहीही घडू शकतं. सदैव इथं उलथापालथी आहेत आणि इथलं काहीही टिकणारं नाही. हे सगळं स्पष्ट आपण पाहतो, तरीसुद्धा एक वेड घेऊनच आपण जगत असतो. स्वतःला झाकून ठेवतो, उघड्या पडू देत नाहीत. परंतु या जगामध्ये जो प्रत्येकजण आला त्याला भव नावाचा एक रोग लागलेला आहे आणि तो रोग त्याला फक्त भटकवत असतो. शेवटी काय राहील, काय राहणार आहे, काय मिळणार आहे याचा विचारच करू देत नाही. आणि म्हणून या जगामध्ये राहून जो नित्य ईश्वरावर प्रेम करतो आणि त्याच्याशी नातं जोडून फक्त त्या नात्यालाच फक्त सत्य मानतो आणि बाकी सगळ्या गोष्टीला कचरा मानतो, उक्कंडा मानतो, परंतु त्याच्यातून सुटका नाही म्हणून ते पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने योग्य रीतीने तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. बाकी त्याला कोणत्याच गोष्टीला महत्त्व द्यायचं नसतं. सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा मान्य करून चालायचं असतं. जसा निघेल तसा मार्ग काढून पूर्ण करायचं असतं. बाकी एक ईश्वर सत्य आहे एवढं मात्र ठाम असतं. त्यालाच खऱ्या अर्थाने जीवन कळणार आहे.